शिंदे गुट की नेता नीलम गोरे के ठाकरे गुट पर किए गए सनसनी आरोप के बाद ठाकरे गुट काफी आक्रामक हो गया है। इस बीच आज मुंबई में पत्रकारों से बात करते हुए ठाकरे गुट के सांसद संजय राउत ने नीलम गोरे पर हमला बोला। उन्होंने उनके बयान को विकृत मानसिकता वाला बताया। साथ ही राउत बीजेपी पर निशाना साधते हुए नजर आए। वहीं मुख्यमंत्री के तौर पर देवेंद्र फडणवीस की तारीफ भी करते हुए दिखे। बघा, माननीय शरद पवार साहेबांनी काल एक पत्रकार परिषद घेऊन त्या विषयावरती कायमचा पडदा टाकलेला आहे। एका वाक्यात त्यांनी सांगितलं मूर्ख मूर्ख रामदास समर्थ रामदासांनी जी मूर्खांची 10 लक्षणं सांगितलेली आहेत, समर्थ रामदासांनी मूर्खांची जी 10 लक्षणं सांगितलेली आहेत, ही सर्व लक्षणं एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जे लोक आहेत त्यांच्यात दिसतात, त्यात या बाई आहेत। आणि काल माननीय पवार साहेबांनी सांगितले मूर्खच आहेत हे लोक। आता मूर्खांकडून दुसरी का अपेक्षा करायची? सगळे भ्रष्ट, ज्यांच्यावरती आरोप होते पण त्यांचे गुन्हे उद्योजनी पोटात घातले, अनेकदा पोटात घातले। एकनाथ शिंदेसह सगळ्यांचे गुन्हे उद्धव ठाकरे साहेबांनी पोटात घातले आणि आम्ही त्याच्यावरती अनेकदा त्यांना सांगायचो की कधीतरी आपल्याला त्रास होईल। हे सगळे लोक एकनाथ शिंदेबरोबर आहेत, हे सगळे। आणि हे त्यांच्या अशा मग त्या विकृत अवस्थेमध्ये अशी वक्तव्य करतात। या प्रत्येकाला माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी, त्यांच्या आधी माननीय बाळासाहेबांनी भरभरून दिलेलं आहे, भरभरून दिलं। त्यात आम्ही सुद्धा आहोत, सगळे आम्ही कृतज्ञ आहोत। आता तुम्ही गेलात ना, मग तुमचं का असेल तिकडे काम करत राहा। काल माननीय देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांनी एका मंत्र्याला दम देताना सांगितलेलं आहे, पीए आणि ओएसडी नेमण्यासंदर्भात 16 जी यादी आली मंत्र्यांकडून, त्यातले 16 जण हे दलाल आणि फिक्सर होते। 16 जण दलाल आणि फिक्सर होते। माझं मुख्यमंत्र्यांना किंवा राज्याच्या मुख्य सचिवांना आव्हान आहे, कोणत्या मंत्र्याने आपला ओएसडी किंवा पीए म्हणून अशा फिक्सरची नावं पाठवली ती तुम्ही जाहीर करा। महाराष्ट्राच्या हितासाठी, इन द इंटरेस्ट ऑफ स्टेट, इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक, की हे कोण फिक्सर आहेत आणि या फिक्सर किंवा दलाल पीए यांची जी नावं पाठवली, माझ्या माहितीप्रमाणे हे सर्व मंत्री हे शिंदे गटाचे आहेत, म्हणजे अमित शहांच्या पक्षाचे आहेत, हे त्यांच्याच पक्षाचे आहेत। शिंदेचा पक्ष अमित शहांचा पक्ष आहे। हे सगळे फिक्सरची जी नावं आहेत ही शिंदे गटाकडून, मंत्र्यांकडून गेलेली सगळं। तसं नसेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी किंवा राज्याचे जे प्रशासकीय प्रमुख आहेत त्यांनी ते जाहीर, मी नावं देईन ना, माझ्याकडे नावं 16 जणांची आहेत, 16च्या 16, 13 शिंदेचे आहेत आणि उरलेले जे आहेत ते अजित पवार गटात। आता मी मागे म्हणलं की अजित पवार जे आहेत यांना त्यांच्या मर्यादा माहिती आहेत, मुख्यमंत्र्यांच्या जे अधिकार आहेत त्याचं ते पालन करतात। अजित पवार हे पाप धुवायला प्रयागराजला गेले नाहीत। त्यांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक पवित्र नद्या, तीर्थस्थळ आहेत। काही लोकांनी इतकं पाप केलंय, गेल्या 2.5 वर्षात त्या पापाचा कडेलोट झाला आणि ते मग गेले। पण ह्या सगळ्यांचे जे फिक्सर पीए आणि ओएसडी होते त्यांना रोखल्याबद्दल आणि महाराष्ट्राचं संभाव्य नुकसान टाळल्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करतो। अत्यंत कठोर निर्णय ते घेत आहेत। जरी आमच्यात राजकीय मतभेद असले तरी राज्याच्या हिताच्या घेतलेल्या अशा निर्णयांना आम्ही पाठिंबा देतो।